जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधन नाम, समास 8वा दृश्य निरसन नाम. श्रीराम समर्थ. मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरिका दिसते, याचे उत्तर बोली जेलते, सावध ऐका. आता पाठीमागे इथं श्रोता कोण आहे हो? श्रोत्याने प्रश्न विचारला. इथं श्रोता हा ग्रंथ श्रीमद दासबोध कुणी लिहिलेला आहे? सांगितला श्री समर्थ रामदासांनी. समर्थांनी हा ग्रंथ, या ग्रंथातील प्रत्येक वाक्य समर्थ मुखातील आहे आणि ते प्रत्येक वाक्य कल्याण स्वामींनी काय हो लिहून काढले. म्हणून हा गुरु शिष्यांचा संवाद, तो म्हणजे काय आहे हो? हा श्रीमद दासबोध आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मातील बरेचसे ग्रंथ संवाद शास्त्रावर आधारलेले आहेत. बघा, त्यामध्ये बघा भगवद्गीतेमध्ये काय आहे हो? कृष्ण अर्जुन संवाद. गुरुगीतामध्ये काय आहे? शंकर पार्वतीचा संवाद. भागवत मध्ये काय आहे? उद्धव श्रीकृष्णांचा संवाद. आणि दासबोध ग्रंथामध्ये काय आहे? समर्थ आणि कल्याण स्वामी यांच्यामधील संवाद आहे. आता हे कल्याण स्वामी म्हणजेच कोण हो? आपणच आहे सर्वजण. जे जे श्रवण करणारे आहोत त्या सर्वच काय आहे? आपण श्रोते आहोत. ज्यांचा समर्थ वचनावरती विश्वास आहे असे सर्वच काय आहेत हो? श्रोते आहेत. आणि हा श्रोत्यांचा काय आहे हो? प्रश्न आहे. काय हो? तुम्ही मागच्या समासामध्ये आपण विचारलं होतं समर्थांना, का हो की दृश्य तुम्ही सांगताय की मिथ्या आहे, मग ते दिसतंय का? तुम्ही काय सांगताय? कारण सगुण भजनाच्या आधारे समर्थ काय म्हणतात? सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे सगुणाचा आधार घेऊनच आपल्याला काय हो? निर्गुणाची प्राप्ती होते. मग आपला प्रश्न काय आहे? आपल्याला पटतच नाहीये. समर्थ एवढं समजून आता ह्या समासामध्ये समर्थांनी काय केलंय हो? आपला जीव काय आहे हो? अज्ञानी आहे. अज्ञानी जीवामुळे आपल्या मनामध्ये संदेह निर्माण होतो. आता श्रोत्याची अशी भूमिका, शंका विचारण्याची बुद्धी त्याला कुणी दिली? समर्थांची कृपाच म्हणायचं. ही आपल्याला या अशा शंका कुशंका निर्माण होत आहेत म्हणून आपण समर्थांना विचारतोय. तेवढं काय करतोय हो? त्या दृष्टीनं काय करतोय? म्हणून तर काय हो? श्रवण करतोय. प्रश्न पडतायत म्हणून श्रवण करतोय. आपल्याला प्रश्नच जर पडले नसते तर आपण काय केलं असतं? श्रवण केलं नसतं, काहीच केलं नसतं, देवाचा शोधही घेतला नसता. आपल्याला प्रश्न पडतात, समस्या येत आहेत म्हणून आपण कुठं आहे हो? ही प्रश्न पडतायत, ही कुणाची कृपा आहे? ही बुद्धी कुणाची आहे? तर ही समर्थांचंच देण आहे, समर्थांचीच कृपा आहे. म्हणून आपल्याला प्रश्न पडतायत आणि ते प्रश्न आपण विचारतोय समर्थांना आणि समर्थ कसं मार्मिकपणे काय देत आहेत? त्याचं उत्तर देत आहेत. आता जर या दासबोध ग्रंथामध्ये एकतर्फी समर्थांनी नुसतं ज्ञान दिलं असतं, ऐका, समर्थांनी जर नुसतं काय दिलं असतं? ज्ञान दिलं असतं, आत्मज्ञानच नुसतं लिहिलं असतं या ग्रंथामध्ये, तर दासबोध ग्रंथ झालाच नसता. इथं काय हो? दोघांमध्ये संवाद झाल्यामुळे हा ग्रंथ काय हो? श्रोत्याला जर शंकाच, म्हणजे या ग्रंथामध्ये श्रोत्याला किती महत्व दिले हो? दासबोध ग्रंथामध्ये श्रोत्याला किती महत्व दिले समर्थांनी? प्रत्येक शंकेचं निरसन म्हणजे हा श्रीमद दासबोध. आता जर समर्थांनी श्रोत्यांच्या शंकांना जागाच जर दिली नसती तर कदाचित दासबोध ग्रंथासारख्या ग्रंथाची निर्मितीच झाली नसती. समर्थांनी श्रोत्याच्या शंकांना काय दिली हो? जागा दिली आणि त्याच्यावरती श्रोता प्रश्न विचारतच गेला आणि समर्थ त्याच्यावरती काय हो? उत्तर सांगतच गेलेत. म्हणून हा ग्रंथ आपल्या हातात आहे. आता
आपल्याला शंका कुशंका निर्माण होत आहेत, याला उत्तर कोण देत आहे हो? समर्थ देत आहेत. त्या काळातही देत होते ना अजूनपर्यंतही समर्थ काय देत आहेत हो? आपल्या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक समस्याला उत्तर देत आहेत. आता श्रोता समर्थांना काय विचारतोय हो? श्रोता म्हणजे आपण काय विचारतोय समर्थांना? सगुण भजनाचं दृश्य विश्व असूनही नाहीस होतं. सगुण भजनानं दृश्य विश्व म्हणजे दृश्य जे दिसतंय ते असूनही काय हो? नाहीस होतं. हे आम्हाला समजलं, पण मग ती दिसतं का? बघा, श्रोता प्रश्न पण कसा विचारतो? सगुण भजनानं, सगुणाचं भजन केलं की आपल्याला काय हो? हे दृश्य विश्व सुद्धा काय हो? नाहीसं वाटतं. म्हणजे काय हो? ह्याचा अद्वैत भाग घ्यायचा. काय भाग घ्यायचा? की सगुणाच्या भजनाने आपल्याला काय हो? या भौतिक सुखांचा काय, आपल्याला भौतिक सुखांचं काहीही वाटत नाही, ते सगळं नश्वर वाटतं. परंतु श्रोता परत प्रश्न काय विचारतो? बरोबर आहे, सगुण भजनानं आपल्याला सगळं नश्वर वाटायला लागतंय, बरोबर आहे, ठीक आहे, परंतु मग हे मग ही मिथ्यासृष्टी आम्हाला दिसते कशाला? मग आम्हाला नाहीच दिसली तर कशाला आम्हाला हे करावं लागेल, एवढा अट्टास करावा लागेल? असा कोणाचा प्रश्न आहे? श्रोत्याचा. आता गोष्ट खोटी असेल तर ती दिसावयाच नको, असं श्रोत्याचं म्हणणं आहे. काय, जर एखादी गोष्ट खोटीच असेल तर ते आमच्या डोळ्याला दिसायलाच नको, पण ही मिथ्यासृष्टी आम्हास सत्य भासते. म्हणजे काय हो? ही जी सृष्टी मिथ्या आहे. आपण, मला एक सांगा, आपल्याला हे जग कधीतरी खोटं वाटलंय का हो? असं आपण त्याच्यात राहतोय, वावरतोय, म्हणून आपल्याला हे जग काय हो? सत्यच वाटतंय. हे तर आहे, तेच सगळं काय आहे? सत्य आहे. मग आता हे जर मिथ्या आहे असं तुम्ही म्हणताय, तर मग डोळ्याला कशाला दिसतंय? असा कोणाचा प्रश्न आहे? हा श्रोत्याचा. श्रोता फिरून 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 समर्थांना काय हो? शंका कुशंका विचारतोय. श्रोता म्हणजे कोण? तुम्ही, आम्ही. जे श्रवण करतोय तेच काय आहे? श्रोते आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न आहे. मग आपण म्हणू, मग कामधंदा कशाला करायचा? श्रोता खूप हुशार आहे. काय हो? मग मिथ्या आहे म्हणताय ना, मग तुम्ही काय म्हणताय? हे जग सगळं मिथ्या आहे, सृष्टी सगळं मिथ्या आहे, मग आमच्या डोळ्याला दिसते, मग आपलं मत काय? मग कशाला काय करायचंय? एवढ्या विचारापर्यंत आपण येऊन काय पोहोचतो. म्हणून समर्थ काय करतात हो? रस्ता चुकला की परत काय करतात? आपल्याला परत आपल्याला रस्त्यावरती, योग्य रस्त्यावरती आणून ठेवतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. म्हणून श्रवण पाहिजे. श्रवण कशासाठी पाहिजे हो? समर्थ आपल्या शंकांचं निरसन करतात, त्यासाठी श्रवण पाहिजे. आपला मार्ग भटकला की पुन्हा मार्गावर कोण सरळ आणतंय? समर्थच आणतात. आता मागा श्रुती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेल ते सावध ऐका. आता दृश्य खोटं आहे, मग ते का दिसतंय? या प्रश्नावर समर्थ या समासात काय केले हो? समर्थांनी उलगड करून सांगितले, दृष्टांत दिलेत, उदाहरणं दिलेत. दृश्याच्या खरेपणाची जाणीव आम्ही आमच्या अंतकरणात काय हो? घट्ट धरून ठेवली आहे. काय केलंय आपण? दृश्य खरं आहे याची जाणीव आपण काय केलंय हो? आपल्या मनामध्ये काय केलंय? खरं मानून ठेवलंय. जगत मिथ्या आहे हे आपण केवळ शब्दाच्या आधारे जाणतो, त्याची अनुभूती आपण अजून घेतलेली नाहीये. आपण फक्त शब्दाने म्हणतो की जग मिथ्या आहे, परंतु आपण त्यातच गुंतलोय. आपल्याला त्याचा अनुभव आलाय का? अनुभव कुणी घेतलाय? साधू संतांनी घेतलाय. त्यांनी ते वैराग्य, विवेकाचं वैराग्य साधू संतांकडे होतं, ते कार्य त्यांनीच करू जाणं. आपण त्या भूमिकेत उभा राहावं यासाठी आपल्याला समर्थ काय करतायत हो? सहाय्य करतायत. या श्रवणाद्वारे आपण त्या संतांच्या भूमिकेत यावं यासाठी समर्थांनी हा काय दिलेला आहे हो? श्रीमत दासबोध असा. आता त्याची सुरुवात करताना समर्थ काय म्हणतायत ते बघा. देखिले ते सत्यची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जड मूड अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे. काय समर्थ म्हणतायत? बघितलंय ते सत्य मानणारे हे अज्ञान जीव आहेत. काय हो?
जड मूड अज्ञान जीव फक्त काय मानतात की हे जे दिसतंय ना जग ते काय आहे, सत्य आहे. परंतु जे आत्मज्ञानी जे संत होऊन गेले, संत परंपरा आपल्याला माहिती आहे, सर्व संत तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन म्हणजे सर्वांना कर्ज माफ केलं. त्यावेळेस काय केलं, सगळे सगळे कर्जदार होते त्यांच्याकडे, म्हणजे स्वतः सावकार होते, बाकी सगळे काय होते हो, सगळं गाव त्यांच्याकडे घाण होतं. कुणाकडे, तुकाराम महाराजांकडे. पण संतांची भूमिका कशी आहे, 400 एकर सुद्धा काय हो, ज्याचं त्याला काय केलं त्यांनी, कर्जच सगळ्या त्या जी पुस्तकं लिहिलेली होती सावकारकी सगळी कुठं नेऊन, पाण्यात नेऊन, आपल्या हिश्श्याचं काय नाही केलं, पाण्यात नेऊन बुडवलं. म्हणजे सर्वांना सुखी जीवन जगता यावं, कर्ज लोक म्हणजे काय हो, कर्जात कोणता शेतकरी मरू नये हे जाणलं कुणी हो, तुकाराम महाराजांनी. म्हणजे कुठल्याही देहाला आपल्यामुळे काय होऊ नये, कष्ट होऊ नये म्हणून काय केलं, सगळं ते बुडवलं. म्हणजे जग मिथ्या आहे हे कुणाला कळलं, तुकाराम महाराजांना कळलं. म्हणजे त्यांनी काय केलं, काय नको म्हणले की ह्या जनतेला दारिद्र्यातनं जर वर काढायचं असेल तर आपल्याला एकमेव मार्ग आहे, त्यांना अशा पद्धतीनं काय करायचं, त्यांच्या ज्या जमिनी आपल्याकडे घाण पडल्यात ज्याच्या त्याला काय केलं हो, त्यांनी देऊन टाकल्या. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य काय, देखील ते सत्तेची मानावे. आपण म्हणतो की हे माझं हा माझा संसार एवढा मोठा, हे जे सगळं दिसतंय आपल्याला म्हणजे सोडून द्या यातला भाग नाहीये, परंतु जे दिसतंय ते आपलं मन काय मानतंय हो, सगळं खरं आहे, माझ्याकडे एवढी जमीन, एवढी इस्टेट, मी एवढं सगळं कमवून ठेवलंय, हे आपल्याला काय वाटतं, सत्य आहे असं वाटतं. परंतु हे काय आहे हो, आपल्याकडचं निव्वळ शुद्ध अज्ञान आहे. काय आहे, शुद्ध अज्ञान आहे. ज्ञानी लोक, संत साधूजन ह्या गोष्टीला काय दिलं नाही, त्यांनी महत्वच दिलं नाही. आता तुकाराम महाराजांनी एवढे श्रीमंत होते, त्यांनी सगळं काय केलं, दान करून टाकलं. मग तेच घेऊन बसले असते की, त्यांनी जर ठरवलं असतं की नाही बाबा माझ्या 7 पिढ्यांना काय करायचंय, हे सगळं साठवून ठेवायचंय. संतांची तशी भूमिका नाही. संतांनी जाणलं, ज्ञात्यांनी, म्हणजे एकच संत नाही, सगळ्या संतांची उदाहरणं घ्या. काय हो, संतांची भूमिका कशी होती, हे जग मिथ्या आहे, सत्य काय आहे, तो निर्गुण निराकार आहे. आणि त्या निर्गुण निराकार पांडुरंगाला काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला काय होणार आहे हो, सायुज्य मुक्ती आणि मोक्षप्राप्ती. सोपं आहे का, सायुज्य मुक्ती आणि मोक्षप्राप्ती सोपी आहे का. म्हणजे समर्थ काय सांगतात इथं, जे दिसतंय हे सत्य मानणारा हे काय आहे, जड मूळ अज्ञान देहाकडे जे आहे आपल्याकडे, त्यामुळे आपण हे जग काय मानतोय, सत्य मानतोय. ज्यावेळेस त्या निर्गुण निराकाराची खरोखर ओळख होते त्या दिवशी आपल्याला काय हो, हे सगळं जग काय दिसणार आहे, मिथ्या दिसणार आहे. मग हे तुमच्याकडच्या अज्ञानामुळं, श्रोत्यांना काय म्हणतात समर्थ, तुमच्याकडच्या असलेल्या अज्ञानामुळं तुम्हाला हे सगळं जग काय वाटतंय, सत्य वाटतंय. ज्ञानी लोक हे जग सत्य मानत नाहीत. मग समर्थ म्हणाले त्यात, एका देखल्यासाठी लटिका कराव्या ग्रंथकोटी, संता महंताच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. आता एका देखल्यासाठी म्हणजे आपल्याला दिसतंय म्हणून, बाकी सगळं ग्रंथ जेवढे काय आपल्याकडं ग्रंथ आहेत ते सगळे खोटे मानायचे का हो. आपल्याला जे दिसतंय तेच सत्य मानायचं. आणि ग्रंथामध्ये जे सांगितलंय की बाबा काय हो, हे दिसतंय ते सगळं काय आहे, नाशिवंत आहे, नश्वर आहे, हे सगळं काय मानायचं, हे सगळं असत्य मानायचं. आणि तुम्हाला जे दिसतंय ते सत्य मानायचं, हे कसं काय असं चालेल, नाही चालणार. समर्थ म्हणतात असं नाही चालणार रे, तुझ्या एकट्याला दिसतंय जग सत्य म्हणून तू बाकी जे सगळे शास्त्र पुराण जी आहेत, ग्रंथ आहेत, त्यामध्ये जे सांगितलंय की बाबा काय हो, दिसतंय ते सगळं काय आहे, नाशिवंत आहे,
एक शाश्वत तो फक्त परब्रह्म आहे हे विसरून चालणार नाही. तू तुझ्या एकट्याच्या दिसण्यानं बाकी सगळ्या गोष्टी तू काय मानू शकत नाही. संत महंताच्या गोष्टी, ग्रंथकोटी त्या तू मिथ्या मानू शकत नाही. माझे दिसते हेची खरे, येते चाले ना दुसरे, ऐसिया संशयाच्या भरे भरोची नाही. समर्थ काय म्हणतात, म्हणजे मला दिसतंय तेच सगळं खरंय, बाकी सगळं काय आहे, इथं दुसऱ्याचं कुणाचं काय चालत नाही, असा भाव जो आहे तुझ्याकडे, अशा संशयाच्या भरोची नाही, असा संशय मनामध्ये येऊन देऊ नको. की काय हे सगळं जे आहे ते काय आहे, मी म्हणतोय तेच खरंय असं कधी म्हणायचं नाही. श्रोत्यांना समर्थ सांगतात, प्रत्येकाला भाग हा लागू पडतो. काय हो, की मी सांगतो तेच खरंय, येते दुसऱ्याचं काय चालत नाही, अशा संशयाच्या भरे काय म्हणतात समर्थ, भरूच नको तू. मृगे देखिले मृगजळ, ते धावते बरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे. आता मृगे देखिले मृगजळ, आपण बघतो मृगजळ कधी येतो, ऐन उन्हात, म्हणजे 12 वाजले, दुपारचे 12 वाजले की आपण रस्त्याने चालत असताना काय दिसतं हो, पुढं पाणी दिसतं आपल्याला, परंतु तिथं चालत गेलो तर काय नसतं, पाणी असतं का, नाही. त्याला काय म्हणतो आपण, मृगजळ. आता यामध्ये अद्वैत भाग घेता येतोय आपल्याला. काय हो, मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ. आता एखाद्या ठिकाणी सेल लागला, साड्यांचा सेल लागला, काय एका साडीवरती 3 साड्या फ्री, एका साडीवर 2 साड्या फ्री. नुसतं फ्री हा शब्द मृगजळ घ्यायचा आपल्याला, भाग काय घ्यायचा आहे, मृगजळ. आपण लगेचच काय करतो तिथं, आपलं मन लगेच काय होतं तिथं, लगेचच धावतो तिथं. लक्षात घ्या, एखाद्या तारुण्य पण म्हणजे समर्थाने अद्वैत भाग काय घ्यायचा आहे, मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे. बघा, समर्थाला भाग काय द्यायचा येते, हे माणसं फसवतात कुणाला, विषय विकार फसवतात कुठल्या वयात, हे समर्थांना इथं सांगायचंय. अद्वैत भाग घ्यायचाय, मृगे देखिले मृगजळ. बघा, जास्त करून तरुणपणात विषय जास्त फसवतात माणसाला, बालपणात वयोवृद्धपणात विषय जास्त फसवत नाहीत. मृगजळ कधी दाखवतात, ऐन तरुणपणात काय दाखवतात हो, विषय विकार काय करतात, मृगजळ दाखवतात. आणि त्या विषय विकाराच्या पाठीमागं माणूस काय करतो, पळतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, त्या पशुस कोणी म्हणावे. म्हणजे एक लक्षात ठेवा, आपल्याला काय झाले, आता श्रवण झाले, निदान आता तरी श्रोत्यांनी काय करावं, समर्थांची इच्छा काय आहे, आता तरी ज्यांना ज्यांना श्रवण होतंय त्यांनी काय व मृगजळ म्हणजे विषय वासनेच्या मागे पळायचं काय करावं, कमी करावं. त्यांना पशु म्हणाले. जे लोक श्रवण करून मृगजळाच्या पाठीमागे धावतात त्या पशुस कोणे म्हणावे असं समर्थांचं सांगणं आहे. असं समर्थांचा अद्वैत भाग इथं दिलेला आहे. समर्थ काय म्हणतात, मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे. लक्षात घ्या, ज्याचा त्याने भाग बघा. काय हो, त्या पशुस कोणे म्हणावे, त्याला पशु म्हटलंय का हो, कारण जर ज्ञान होऊन जर आपण विषय वासनेमध्ये जर गुंतत असू तर त्या पशुस कोणे म्हणावे. रात्रो स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारेले, ते खरे कैसे निमाणावे. आता रात्री एक जणाने काय स्वप्न पाहिलं, एक जणाने रात्री काय स्वप्न पाहिलं हो, की मला एवढं धन मिळालंय, काय मिळालंय, एवढं धन मिळालंय, आणि रात्रीच काय केलं मी, सगळं धन वाटलं. हे घे कर्ज तुझं, हे घे कर्ज तुझं, हे घे कर्ज तुझं.
झालं, सगळ्यांचं कर्ज देणी काय देऊन झाली. आणि नंतर काय झालं हो, दरवाज्यावरची बेल वाजली. दरवाज्यावरची बेल वाजली, डोळं उघडून बघतोय तर सगळे देणेकरी दारात. सगळे देणेकरी दारात. आमचे पैसे कधी देणार आहे, टाक आमचे पैसे. हा म्हटला की रात्रीच मी दिलेत तुम्हाला. अरे कधी दिले? मला स्वप्नात काय द्रव्य भेटलं होतं आणि मी तुमची रात्रीच देणी दिलेत. मग ती सत्य मानतील का हो? दारात जी माणसं आलेत त्याची देणेकरी मागायला, ते सत्य मानतील का? की ते मान्य करतील का की तू रात्री काय आम्हाला दिलंय, द्रव्य दिलंय, हे मान्य करतील का? नाहीत करणार. म्हणून समर्थ काय म्हणतात, ती कसं खरं मानणार आहेत? ती माणसं जाणार आहेत का दारातून? म्हणणार आहेत का की तू काय केलंय, आमचं सगळं देणं दिलंय असं म्हणणार आहेत का? ते स्वप्नात दिलंय. कुठं दिलंय तू सगळं देणं? स्वप्नात दिलंय. खरं दिलंय का? म्हणून स्वप्न हे काय आहे? मिथ्या आहे. ही समर्थांनी उदाहरणं दिलेत. कशासाठी हो? कारण आपल्याला जग काय वाटतंय? सत्य वाटतंय. म्हणून ही सगळी उदाहरणं आपल्याला काय पडतात? लागू पडतात. समर्थ म्हणतात की स्वप्न जर बघितलं तर ते सत्य स्वप्नासारखं काय आहे हो? हे जग आहे. स्वप्नासारखं जग आहे. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे जग आपल्यासाठी सगळं सत्य वाटतं. परंतु ज्या क्षणी आपण देह सोडतो त्या क्षणी काय लागतात? 4 माणसं लागतात. हे सत्य धरून माणसाने वागलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. मग समर्थ काय म्हटले? मग ती माणसं देणं मान्य करणार आहेत का? नाहीत करणार. स्वप्नातलं देणं कुणीही मान्य करणार नाही. रात्रो स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारले, ते खरे कैसे निमाणावे. कुशळ चितारी विचित्र, तेने निर्माण केले चित्र. देखता उठे प्रीती मात्र, परंतु ते मृतिका. आता काय हो? कुशळ चितारी विचित्र. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो काय असं असे पुतळे इतके अद्भुत निर्माण केलेले असतात. इतके चित्र विचित्र ते काय करत असतात? आपल्याकडं बघत असतात. त्यांना पाहता क्षणी बघा, देवा मंदिरात जावं एखाद्या, बघा कलाकुसरी आहेत आपल्याकडं. बऱ्याच ठिकाणी मंदिराच्या बाहेर काय हो, त्या मूर्त्या अशा वाकड्या तिकड्या ठेवले, म्हणजे कोरलेल्या असतात बघा. चित्रच कोरलेली असतात. भिंतीमध्ये काय केलेले असतात? चित्र कोरलेले असतात. जणू काय ते आपल्याला खुणवत आहेत अशा प्रकारे काय हो भाव उत्पन्न होतो. परंतु खरं बघायला गेलं तर ते काय आहे हो? मृतिका. काय आहे ती? मातीच्या मूर्त्या आहेत, दगडाच्या मूर्त्या आहेत त्या. काष्टी नाना वणी. म्हणजे एखाद्या कुशल चित्रकाराने जर चित्र निर्माण केलं किंवा एखादी मातीची मूर्ती बनवली तर आपल्याला त्याच्याविषयी प्रेम वाटू लागतं. एखादी महिलेची मूर्ती असेल तर पुरुषाला सुद्धा त्याचा विषय काय वाटतं? आकर्षण वाटतं. परंतु ती काय आहे हो? मृतिका आहे, हे लक्षात ठेवावं. नाना वनिता हस्ती घोडे, रात्रो देखता मन बुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. आता काय हो? नाना वनिता हस्ती घोडे. रात्री काय पाहिलं स्वप्नामध्ये? अनेक स्त्रिया, हत्ती, घोडे रात्री पाहिली तर मन काय होतं? गर्क होऊन जातं. आणि ते दिवसा पाहिलं तर बघितलं गेलं तर कंटाळवाणी कातडे. काष्टी पाषाणी पुतळ्या, नाना ठकारे निर्मिल्या, परम सुंदर वाटल्या, परंतु ते पाषाण. आता काष्टी पाषाणी पुतळ्या, लाकडी दगडी अशा अनेक नयन मनोहर पुतळ्या निर्माण करतात बघा काही जण. त्या दिसण्यात काय असतात? त्या पुतळ्या इतक्या सुंदर दिसतात, परंतु त्या असतात कशाच्या हो? त्या नाना गोपुरी पुतळ्या असती. काष्टी पाषाणी पुतळ्या, नाना ठकारे निर्मिल्या, परम सुंदर वाटल्या, परंतु ते पाषाण. काय हो?
काष्टी पाषाणी पुतळ्या निर्माण केलेले असतात बघा, पुतळे निर्माण केलेले असतात मोठमोठे, परंतु बघायला गेलं तर ते काय असतं, खूप सुंदर असतात. स्त्रियांचे पुतळे, पुरुषांचे पुतळे खूप सुंदर असतात, परंतु ते काय आहे हो, पाषाण आहे. ते काय आहे, पाषाणच आहे. नाना गोपुरी पुतळ्या असती, वक्रांगे वक्रदृष्टी पाहती, लाग वधेकता भरे वृत्ती, परंतु ते त्रिभाग. आता आपण आता एखाद्या मंदिरात गेलो तर तिथं बघा ते काय असतं, खूप सुंदर असे काय हो कलाकृती रेखाटलेली असते, आणि जणू काय त्या आपल्याकडे वक्रदृष्टी करून पाहतायत अशा काय असतात, त्या मूर्त्या रेखाटलेल्या असतात. परंतु ते काय आहे हो सगळं त्रिभाग. त्रिभाग म्हणजे काय, चुना, वाळू आणि ताग ह्यांचा गोळा येतो. काय आहे तो, गोळा आहे, बाकी काय सुद्धा नाहीये ते. हे म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे. सुंदर दिसतंय म्हणून ते काय शाश्वत आहे का, नाही, ते काय आहे, नश्वर आहे. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडती कळा कुसरी, परंतु अवघे दटिंगण. आता खेळता नेटके दशावतारी, तसंच काय हो, खूप असं हे दशावतारी म्हणजे काय, खेळता नेटके दशावतारी. आता बघा पूर्वीच्या काळी काय व्हायचं, दशावतार म्हणजे काय, जे बघा रामायणाचे रामायण महाभारत ची नाटकं व्हायची बघा, सगळीकडे काय व्हायच्या, रामलीला व्हायच्या, आणि त्यामध्ये इतके सुंदर सुंदर स्त्रियांचे म्हणजे इतक्या सुंदर सुंदर, समर्थांना काय सांगायचं ते बघा, खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडती कळा कुसरी, परंतु अवघे दटिंगण. आणि ते रामलीला वगैरे चालायच्या, गावोगावी नाटकं चालायची, आणि त्यात काम करणाऱ्या, आता बघा त्यात जे स्त्रीची भूमिका निभावणारे पात्र आहे ती इतके सुंदर दिसावे की काय हो, एखाद्याला वासना निर्माण व्हायची त्याच्याविषयी पुरुषांना. परंतु बघायला गेलं तर ते कोण होते, पहिल्या काळात स्त्रिया काम करत नव्हत्या. रामलीलामध्ये कोण, पुरुषच काय करायचे हो, स्त्रियांचा वेश धारण करून काय करायचे, ते नाटकात स्त्रियांचा रोल करायचे. मग समर्थ काय म्हणतात, त्या स्त्रियांचा रोल करणारे पुरुष होते ते. म्हणजे कितीही सुंदर मेकअप केला स्त्रीचा, जरी वासना निर्माण झाली मनामध्ये, तरी पण तो काय आहे, दटिंगण म्हणजे काय आहे, पुरुषच आहे. काय आहे, कितीही काय केलं तर ते काय आहे, तिथं पुरुषच आहे. म्हणजे स्त्रीच्या रूपामध्ये तो तिथं पुरुषच आहे. मग आत्ताचा कार्यभाग कसा आहे बघा, तिथं पुरुष काम करत असून सुद्धा काय व्हायच्या हो निर्माण, विषय वासना निर्माण व्हायच्या. मग आता तर काय हो, सगळीकडे कोण काम करते, प्रत्यक्ष स्त्रिया करत आहेत. मग समर्थांना काय म्हणायचंय, कितीही स्त्रियांचा वेश धारण केला तरी ते काय आहे, दटिंगण. सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या. काय हो समर्थ म्हणतात की सृष्टी काय आहे हो, ही बहुरंगी सृष्टी जी दिसते डोळ्यांना, म्हणजे ही काय आहे, सगळी माया आहे. माया आपल्याला फसवते. काय करते, सृष्टी म्हणजे काय हो, ही बहुरंगी माया आहे. बहुरूपाचे हे कृत्य म्हणजे मायेचे हे कृत्य आहे, आणि हे तुला काय वाटतंय, सत्य वाटतंय, परंतु ही सगळी काय आहे, तुझ्या अज्ञानाने तू म्हणतोय हे सगळं काय आहे, मिथ्या आहे. हे तू जाण. मिथ्या साच्या सारखे देखिले, परी ते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे. आता मिथ्या साच्या सारखे देखिले म्हणजे खोटच काय हो, खऱ्याप्रमाणे दिसलं तर पूर्ण विचार केला पाहिजे. काय केलं पाहिजे, एखाद्या कुठल्याही बघा, मिथ्या साच्या सारखे देखिले, परी ते पाहिजे विचारिले,
दृष्टी तरळता भासले ते साच कैसे मानावे. आता एखादी गोष्ट मिथ्या आहे परंतु काय आपल्याला खरीच वाटते. बघा बऱ्याचशा बघा आता बघा बँका आल्यात बघा काय डबल पैसे करून देतो, डबल पैसे करून देतो. समर्थ काय म्हणाले की आपण मृगजळासारखं त्याच्या पाठीमागे पळतो. लक्षात घ्या डबल पैसे करून किती जणांना देतात ते 2-3 जणांना देतात बघा. आता बरेच आणि 2-3 जणांना दिल्यामुळं त्याला दिले हे बघून माणसं काय करतात डबल डबल परत काय पैसे गुंतवतात आणि एकदाच ती बँक काय जाते हो पळून जाते. मग समर्थ इथं काय सांगतायत मिथ्या साच्या सारखे देखील आपल्याला जरा परी ते पाहिजे विचारले पण विचार केला पाहिजे. मी सारासार विवेकानं विचार केला पाहिजे की बाबा ज्या अर्थी दुप्पट करून देत आहेत त्या अर्थी काय आहे इथं काहीतरी फसवणूक आहे हे जाणलं पाहिजे, हे विचारलं पाहिजे आणि विचार करूनच काय केलं पाहिजे पुढं. दृष्टी तरळता भासले ते साच खरं मानू नये. कुठल्या गोष्टीला लगेच भाळून जायचं नाही. हा अद्वैत भाग आहे, संसारातला हा भाग आहे. समर्थ काय म्हणतात की एखादी गोष्ट मिथ्या आहे आणि तिला सत्य कसं मानायचं. अजिबात सत्य मानायचं नाहीये. विचार करायचा प्रत्येक गोष्टीवरती काय करायचा थोडा विचार करायचा आणि विचार करून संसारामध्ये पण काय करायचंय हो आपलं आचरण करायचंय. वरी पाहता पालते आकाश उदकी पाहता उताने आकाश मध्ये चांदण्याही प्रकाश परी ते अवघे मिथ्या. समर्थ काय म्हणतात वर बघितलं तर वर बघितलं आपण तर आकाश काय दिसतं हो आपल्याला खाली पालतय असं दिसतं आणि पाण्यात आकाश पाहिलं तर काय वाटतं उता नाही असं आकाश आणि मध्ये चांदण्या दिसतात आपल्याला काय हो चांदण्यांमुळे आपल्याला वाटतं प्रकाश आहे. कशामुळं चांदण्यामुळे प्रकाश आहे. परंतु हे सगळं काय आहे हो सगळं खोटं आहे. नृपतीने चितारी आणिले ज्याचे त्या ऐसे पुतळे केले पाहता तेची ऐसे गमले परे अवघे माईक. आता राजानं काय केलं एका राजानं काय केलं एक चितारी म्हणजे काय हो मूर्तिकार आणला आणि त्या मूर्तिकाराला हुबेहूब राजासारख्याच काय करायला लावल्या व राजासारख्याच मूर्ती पुतळे म्हणजे राजानं काय केलं की ज्याच्या त्याच्यासारखं काय हो पुतळे तयार केले आणि मग ते पाहताच ते पुतळे कोण आणि खरं माणसं कोण हे काय हो भेदाभेद करणं काय हो अशक्यप्राय झालं. म्हणजे खरं कोण खोटं कोण पण म्हणजे ते पुतळे म्हणजे प्रत्यक्ष ती माणसंच उभा आहेत असं वाटत होतं. इतके ते हुबेहूब पुतळे त्या काय हो मूर्तिकाराने बनवले होते परंतु ते काय आहे सगळं खोटं आहे. का हो त्यात काय नाहीये हो पुतळ्यामध्ये काय नाहीये त्या परब्रह्माचा अंश नाहीये. आपण एखाद्या कलाकाराने एवढी सुंदर मूर्ती बनवली तर त्याचं किती उपकार मानतो किती त्याचं गुणगान करतो. परंतु एक विचार केलाय का आज ब्रह्मांडामध्ये म्हणजे आज पूर्ण विश्वामध्ये जेवढी माणसं आहेत जेवढे शरीर आहेत ती एकही एकासारखं नाहीये. सेम टू सेम कोणच नाहीये. मग बनवणारा किती श्रेष्ठ असेल विचार केलाय का कधी विचार केला पाहिजे. मग समर्थ काय म्हणतात जरी त्यानं जरी मूर्त्या बनवल्या हुबेहूब तरी त्या काय आहेत त्याच्यात काय नाही परब्रह्माचा अंश नाही म्हणून ते काय आहे मिथ्या आहे. नेत्री काही बाहुली नसे जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी. आता नेत्री काय नाहीये त्यांच्या म्हणजे काय आपण डोळ्यात जर बाहुली नसेल त्या ज्या काय मूर्ती बनवल्यात त्याच्यामध्ये काय नसतंय हो साहजिकच आहे. जिवंत माणसाचा डोळा काय होत नाही असं उघडं जर डोळे असतील तर काय हो
एक उघडझाप सतत चालू असते. तसं मूर्तीचे होणार आहे का? नाही होणार. नेत्री काही बाहुली नसते. जेव्हा जे पाहावे तेव्हा ते म्हणजे जेव्हा ती मूर्ती जिकडं पाहत असेल तिकडच ती पाहत राहणार आहे. तिचं बदलणार आहे का? मग तिच्या मूर्तीमध्ये जे प्रतिबिंब दिसतंय ते कसं आहे? ते सगळं खोटं आहे, मिथ्या आहे. जितुके बुडबुडे उठती तितुक्यामध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. आता जितके बुडबुडे उठती, आपण एखाद्या ठिकाणी बघा ते ह्याचा फेस करतो. कशाचा? आपल्याला समजण्यासाठी भाग घ्या. निरमा वगैरे बघा, आपण फेस केला, मग त्यामध्ये काय उठतात? सगळे बुडबुडे उठतात आणि आपला चेहरा काय दिसतो? त्या बुडबुड्यांमध्ये दिसतो. म्हणून ते बुडबुडे खरे आहेत का? त्या बुडबुड्यामधील जे आपलं रूप आहे, आपण जे दिसतोय ते खरं आहे का? नाहीये. हे समजून घे. श्रोत्याला काय म्हणतात हे समजून घे की काय, जितके बुडबुडे उठती तितके मध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती रूप मिथ्या. म्हणजे काय हो? ते बुडबुड्यामध्ये आपलं रूप दिसतंय, बरोबर आहे, पण ते बुडबुडे किती काळ, क्षणामध्ये काय होतात? परत ते बुडबुडे नष्ट होतात. लघुदर्पणे दोन्ही चारी हाती, तुकी मुके प्रतिबिंबती, परिते मिथ्या आदी अंती एकच मुख. आता दर्पण, आरसा, बऱ्याच ठिकाणी बघा आपण कपड्याच्या वगैरे दुकानात गेल्यानंतर चारी बाजूने काय असतात? आरसे असतात. मग तेवढी काय दिसतात आपले? तेवढ्या आपल्या प्रतिबिंब दिसतो त्या आरशांमध्ये. मग ते सगळे प्रतिबिंब काय आहेत? खोटी आहेत. आपणच एक काय आहे? खरंय. लक्षात घ्या. इथं काय असतं? चारही बाजूने आरसे असतात बघा. चेंजिंग रूम मध्ये गेलोय आपण कधी, कपड्याच्या दुकानामध्ये चेंजिंग रूम मध्ये गेलो की काय हो, त्या रूम मध्ये काय असतात? चारही बाजूने काय असतात? आरसे असतात. कशासाठी? आपण जे ड्रेस घालतोय, जे कपडे घालतोय ते काय हो, व्यवस्थित आहेत का हे दिसण्यासाठी काय हो, चारही बाजूने आरसे असतात. मग ते चारही बाजूने आपलं काय दिसतं? त्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. मग ते सगळं प्रतिबिंब खरं आहे का? ते प्रतिबिंब खरं आहे का? नाहीये. ते प्रतिबिंब काय आहे? खोटं आहे. नदी तीरे भार जाता, दुसरा भार दिसे पालथा, कापड सादाचा अवचिता गजर उठे. आता काय हो, एखादा नदी किनाऱ्यावरून एखादा समुदाय चाललाय, किंवा आता एक उदाहरण घ्या, एखादं भजन मंडळ भजन करत करत कुठून चाललेत? नदी तीरावरून चाललेत. तर ते जे जाणारे लोक आहेत, त्या लोकांचं आहे असं, म्हणजे जो समुदाय आहे त्याचं प्रतिबिंब आहे असं कुठं दिसतं? नदीमध्ये दिसतं. आणि तो जो आवाज आहे, जो टाळांच्या गजरांचा आवाज आहे, तो काय होतो? डबल डबल येतो. नदीच्या पाण्यामुळे काय डबल डबल येतो. म्हणून काय, पाण्यातील समुदाय खरा मानायचा का? पाण्यात जे त्या समुदायाचं प्रतिबिंब दिसतंय ते काय खरं मानायचं का? आवाज डबल येतोय म्हणून नाही. समर्थ म्हणतात इथं सारासार विचार घे. ते जसं खोटं आहे तसंच हे जग काय आहे? खोटं आहे. वापी सरोवराचे तीर, तेथे पशु पक्षी नरवानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार, दिसे तोही सवा. दिसे दोही सवा. आता एखाद्या सरोवरामध्ये, सरोवराच्या कडेला बघा प्राणी असतात, पशु पक्षी नर वानर, खूप मोठे काय वृक्ष असतात. मग ते आहे असे सरोवरामध्ये दिसतात. मग ते सरोवरामध्ये पडलेलं प्रतिबिंब खरं आहे का? नाहीये. एक शस्त्र झाडू जाता, दोन्ही दिसती तत्वता, नाना तंतू टणत्कारिता द्विधा भासती. आता आपण विणा घ्या, काय हो, अशी तार, इथं काय सांगितलंय? तंतू. विणायला काय असते? तार असते. आणि असं आपण वाजवलं की तारला काय असतं? ताण असतो, खूप ताण असतो. आणि त्याच्यामुळं काय दिसतं आपल्याला? एकच तार असते, परंतु आपल्याला काय वाटतं? अनेक तार आहेत तिथे. काय आहेत? अनेक तार आहेत असं आपल्याला वाटतं. मग ते काय खरं आहे का? नाहीये. ते काय आहे हो, त्या ज्या किंवा असं तारेचा उदाहरण घेऊया, विणेचं उदाहरण घेऊया, किंवा एखादं तलवार बघा. पहिल्या काळात बघा त्या अशा लवचिक तलवार असायच्या.
ती तलवार गरगर गरगर फिरवली की काय हो, डबल टिबल तलवारी आहेत काय असं वाटायचं. म्हणून काय त्या अनेक तलवारी आहेत का, नाहीये, ती एकच तलवार आहे. का ते दर्पणाचे मंदिरी, बैसली सभा दिसे दुसरी, बहुत दीपांची हारी, बहुत छाया दिसती. का एखादं बघा, हे असतं दर्पणाचं मंदिर म्हणजे आरसा असतात बघा. मंदिरामध्ये काय असतात, खूप काय असतात, आरसे असतात. आणि त्या आरसे महाल घ्या, नाही तर आरसे आरसे दर्पणाचे मंदिर म्हणजे एखाद्या तिथं काय असते, सभा मंडप असतो. त्या सभा मंडपात काय असतं, सगळे आरसे लावलेले असतात. मग तिथं बैसली सभा दिसे दुसरी, आणि खाली सभा बसलेली असते. परंतु आपल्याला असं वाटतं की त्या आरशामध्ये पण काय हो, दुसरी सभा बसलेली दिसते. मग ती खरी मानायची का हो? आणि किंवा दिव्यांच्या अनेक रांगा लावलेल्या असतील आणि त्याच्या खाली काय दिसतात हो, त्याच्या पडछाया दिसतात. म्हणून काय ते खरं मानायचं का, असं सद्गुरू म्हणतायत. ऐसे हे बहुविध असे, साच्या सारिकेचे दिसे, परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे. असं सगळंच आपल्याला काय वाटतंय हो, सगळंच त्याचप्रमाणे काय आहे हो, खऱ्याप्रमाणेच दिसणारे भास असे अनेक आहेत. परंतु जाणत्याने खरे म्हणून त्यावर विश्वास कसा ठेवावा. सृष्टी बहुरंगी असत्य आहे, हेच खरं. काय हो, सृष्टी काय आहे, बहुरंगी, म्हणून ती काय आहे, असत्यच आहे. माया मिथ्या बाजीगरी, दिसे साच्याची परी, परी हे जाणत्याने खरी मानूच नये की. माया मिथ्याच आहे, माया काय आहे, खोटीच आहे. आता गारुडी विद्या, गारुडी विद्या आपल्याला माहिती आहे, ती पण काय आहे हो, बाजीगिरी. बाजीगिरी म्हणजे काय, धूर्तपणा. परंतु ती खरी आहे का. म्हणून माया मिथ्या बाजीगरी काय आहे, मिथ्या आहे सगळं. माया काय आहे, मिथ्या आहे. ती जाणत्यानं तरी, शहाण्या माणसानं, ज्ञानी माणसानं ती काय खरी मानूची नाही. लटके साच्या ऐसे भावावे, तरी पारखी कासया असावे. एवम ए अविद्येचे यावे, ऐसेची असती. लटिके आता खोटे खऱ्या सारखे मानायचे, मग परीक्षक कशाला व्हावे. लटिके साच्या ऐसे भावे, तरी पारखी कासया असावे. मग परीक्षक कशाला व्हायचंय, जर खोटे खऱ्यासारखंच मानायचंय तर मग परीक्षक कशाला व्हायचंय. या अविद्येची कृती अशीच आहे. काय हो, एवम अविद्येची यावे ऐशीच असते. ह्या अविद्येची कृती अशीच आहे, नेहमी काय हो करते, आपल्याला सत्य आहे असं, मी सत्य आहे असं भासवते, परंतु ती माया आहे. ते काय आहे, सगळं असत्य आहे. मनुष्यांची बाजीगिरी, बहुत जनास वाटे खरी, शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय. माणसाची गारुडी विद्या, माणसाची गारुडी विद्या पुष्कळ लोकांना खरी वाटते, आणि शेवटी बघायला गेलं तर ती काय आहे हो, खोटीच आहे. बहुत जनास वाटे खरी, शेवटी पाहता निर्धारी मिथ्या, परंतु ती काय आहे, खोटीच आहे. तैसेची माव राक्षसांची, देवासही वाटे साची, पंचवटकेशी मृगाची, पाठी घेतली रामे. आता राक्षस बी तसे माया होते, लक्षात घ्या. पूर्वीच्या काळी काय हो, राक्षस सुद्धा काय होते हो, मायावी होते. कोणतंही रूप काय करायचे हो, धारण करायचे. कारण त्यांना काय येत होता हो, भूलभुलैया होता, भूलभुलैया येत होता. आता भूलभुलैयाला माणूस फसला हे ठीक आहे, पण देवदेवतांनाही त्या राक्षसांनी मायेनं भुलवलं. काही काळासाठी का होईना मायेनं भुलवलं, असं आपण ऐकलंय बघा. कशामध्ये, कारण भगवंतानं नरदेह धारण केल्यानंतर त्यालाही राक्षसा निर्मित मायावी शक्तीला काय करावं लागलंय व सामोरं जावं लागले. प्रत्यक्ष भगवंतच असल्यानं नरदेहातही त्यानं परब्रह्माचं लक्षण स्वरूप जपल्याने तो दृश्य विश्वात अवतरूनही किंवा राक्षसी मायेत त्याची दिशाभूल होऊनही थोडक्याच अवधीत त्या मायेला भेदून तो मूळ स्थानीही आला आहे. लक्षात घ्या. अवतार घेतला होता त्रेतायुगात, भगवंताचा अवतार श्रीराम.
आपला आराध्य दैवत. आपण प्रत्येक ग्रंथाची सुरुवात श्रीराम समर्थाने करतो, तो श्रीराम. त्यांनी अवतार घेतला. अवतार कार्य कुणासाठी घेतलंय हो? आपल्यासाठी घेतलंय. आणि त्यानं दाखवून दिलं की हे मायावी राक्षस आम्हालाही फसवू शकतात. तो परब्रह्म आहे, त्याला माहित नाही का? जो सुवर्ण सीतामाईने जे सांगितलं की सुवर्णाचं हरिण काय हो, मारीच राक्षसानं काय केलं? सोनेरी हरणाचं काय घेतलं होतं? रूप घेतलं. आणि कुठं गेला? जिथं श्रीराम वनवासात असताना पंचवटीत होते. आणि त्यावेळेस त्यानं काय केलं हो? त्या मारीच राक्षसानं काय केलं? सुवर्ण मृगाचं रूप घेतलं आणि रामाची पर्णकुटी जिथं होती तिथं शेजारी काय करायला लागलं? ते हरिण फिरायला लागलं. आता हे बघितलं कुणी? सीतामाईनं बघितलं. आता सीतामाईनं काय सांगितलं की मला काय पाहिजे? ते मायावी हरिण पाहिजे. म्हणजे सॉरी, सीतामाई काय म्हणल्या? मला ते सोनेरी हरिण पाहिजे, मायावी नाही, सोनेरी हरिण पाहिजे. त्या क्षणी श्रीराम त्या मृगाच्या पाठीमागं काय केले व धावत गेले. आता आपण म्हणू परब्रह्म होते ते, मग त्यांना कळलं नाही का? परंतु एक लक्षात ठेवा, श्रीरामांचं कार्यच होतं कशासाठी हो? मायावी राक्षसांचा वध करण्यासाठी. कशासाठी होतं? मायावी राक्षसांचा वध करण्यासाठी श्रीरामांनी अवतार घेतला होता. मग मारीच आलाय हे श्रीरामांना कळलं म्हणूनच गेले ना धावत त्याच्या पाठीमाग, आणि त्याचा काय केला? वध केला. म्हणजे थोड्या काळासाठी का होईना ह्या मायेनं काय केलं हो? सीतामाईला काय केलं? भुलवायचा काय केला? प्रयत्न केला. म्हणजे मारीच राक्षसानं काय केलं? सुवर्ण हरिणाचं रूप घेऊन सीतामाईला काय केलं? फसवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या मायेनं देवांनाही काय केलं नाही व सोडलं नाही, असं थोडक्यात. आणि तैसीच माव राक्षसांशी देवासही वाटे साची, पंचवटिकेस मृगाची पाठी घेतली रामे. मग त्या मृगाच्या पाठीमाग कोण धावले हो? श्रीराम धावले. आता तो परमेश्वरच आहे, त्यानं अवतारच कशासाठी घेतलेला हो? ह्या असल्या मायावी राक्षसांचा वध करण्यासाठी. त्यासाठी श्रीराम गेले. मग देवांना सुद्धा थोड्या का होईना काळासाठी काय पडली हो? भूल पडली. अशी ही काय आहे हो? माया आहे. म्हणून पूर्व काया पालटती, एकाचेच बहु होती, रक्तबिंदीच जन्मती रजनीचर. आपण बघा, राक्षसांच्या खूप काही कथा ऐकलेल्या आहेत. एका राक्षसापासून अनेक राक्षस तयार होत. जमिनीवर नुसता रक्ताचा थेंब पडला त्या राक्षसाचा तरी अनेक राक्षस तयार व्हायचे. संजीवनी नव्हती का विद्या? कोणाकडे होती? शुक्राचार्यांकडे. आणि त्या शुक्राचार्य काय करायचे? त्या संजीवनी विद्येमुळं काय हो करायचे? अनेक एका नुसत्या रक्ताच्या थेंबापासून अनेक राक्षस तयार होत होते. नाना पदार्थ फळेची झाले, द्वारकेमध्ये प्रविसले, कृष्ण दैत्य किती वदले कपट रूपी. आता आपण बघितलं की कृष्ण अवतारामध्ये पण असे मायावी असंख्य राक्षस होते. आणि ते काय करायचे? द्वारकेत सुद्धा घाबरत नव्हते. देवाचं स्थान होतं तिथं, म्हणजे स्वतः परब्रह्म तिथं होता, तरीही कपट रूपाने काय करायचे? हे राक्षस तिथं जायचे आणि काय करायचे? मग अशा कपट रूपातील राक्षस ओळखून, मायावी राक्षस फक्त कोण ओळखू शकतो? तर तो परब्रह्मच ओळखू शकतो. मग ते ओळखून श्रीकृष्णाने अनेक राक्षसांचा काय केला हो? वध केला. आता यामध्ये नाना पदार्थ फळेची झाले, द्वारकेमध्ये प्रविशले, कृष्ण दैत्य किती वदले कपट रूपी. कैसे कपट रावणाचे शिर केले मावेचे, काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे. आता काय केलं? रावण काय साधा होता काय? रावणानं काय केलं? सीतामाईला फसवण्यासाठी काय केलं? शिर आणले. म्हणजे मायावी रूप धारण, स्वतः पण मायावी रूप धारण केलं. हातामध्ये काय केलं? श्रीरामांचं आणि लक्ष्मणांचं काय केलं? शिर
तयार केलं मायेनं आणि ते कुणाला दाखवलं? सीतामाईला दाखवलं. कैसे कपट रावणाचे शिर केले मावेचे काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे. बघा म्हणजे त्यानं थोड्या काळासाठी का होईना सीतामाई काय झाली असेल वो, थोडी घाबरली असेल ना ते डोकं बघू म्हणजे श्रीरामांचं आणि लक्ष्मणांचं शिर बघून काय केली असेल, घाबरली असेल. आता असाच भाग कुणावर आलेला हो, ज्या हनुमंत स्वारीला सुद्धा ह्या मायावी राक्षसांनी सोडलेलं नाहीये. एकदा हनुमान ज्या वेळेस लक्ष्मणांना काय लागले होते, शुद्ध लक्ष्मण काय बेशुद्ध होऊन पडले होते, त्यावेळेस लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्याचा एकमेवच उपाय होता. काय? ती काय आणायचं? संजीवनी बुटी आणायची. आता हनुमंत स्वारी काय केले हो, आणायला गेले तर सूर्योदयापूर्वी लंकेत पोहोचू नये म्हणून या हेतूनं त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी रावणानं काय केलं, एक काळ नेमी नावाच्या असुराला काय केलं व एका साधूचं रूप घेऊन मायावी आश्रमात नाम घेत बसण्यास काय केलं हो, सांगितलं. आता हनुमंताच्या परतण्याच्या वाटेवरच मायावी आश्रम हटून काळ नेहमी रामनाम गात होता. त्या आवाजानं मोहित होऊन हनुमंत द्रोणागिरीसह त्या आश्रमात आला. त्याला गुंगवत ठेवण्यासाठी काळ नेहमी हनुमंतासमोर स्वतःची बडाई सांगू लागला. अमूल्य वेळ जात होता, पण शेवटी हनुमंतास काळ नेहमीचं कपट ओळखलं व त्याचा वध करून संजीवन औषधासह वेळेत लंकेत पोहोचून लक्ष्मणाचे प्राण वाचवले. म्हणजे काय हो, या परमशक्तिमान बुद्धिमान मारुती रायाला देखील ह्या मायावी जग काही काळापुरतं काय का होईना पण खरं वाटलं ना. मग कपटाचरणाच्या अनुषंगानं रावणाविषयीची आणखी एक गोष्ट आठवते बघा. कोणती? आता एक जणानं काय केलं, रावणाला काय एक गोष्ट आठवते. काय हो, एकदा काय झालं, रावणाला एक जणाने विचारलं. काय? आता रावणाने सीतेला आणून कुठं ठेवलं होतं? अशोकवनात ठेवलेलं. मग एक जणाने काय विचारलं की बाबा तुम्ही एवढं मायावी आहात की मायेनं तुम्ही श्रीरामांचं मुंडकी म्हणजे शिर हातात घेऊन दाखवताय, मग तुम्ही कधी श्रीरामांचं रूप मायेनं श्रीरामाचंच का वेश धारण करत नाही, म्हणजे श्रीराम होऊनच का जात नाही त्या सीतेपुढं? त्यावेळेस रावणानं सांगितलं की तुम्हाला असं वाटतंय का मी हा प्रयोग केला नसल? मी अनेक वेळा काय केलं, मायावी रूपानं श्रीरामाचं रूप काय केलं, धारण केलं. ज्या क्षणी मी श्रीरामाचं रूप नुसतं धारण करतो त्या क्षणी माझ्या अंतरीचं स्त्रीविषयांची वासनाच काय होते परस्त्रियाविषयांची वासनाच काय होते माझ्यातून निघून जाते. असा मला खूप वेळा अनुभव आलाय. म्हणजे माझ्यातली कपट बुद्धीच काय होते हो, पळून जाते. असं कोण म्हणला? रावण म्हणाला. म्हणजे बघा त्या प्रभू श्रीरामाच्या नुसत्या मायावी रूपामध्ये पण किती सामर्थ्य होतं. मग हे जग काय आहे हो, मिथ्या आहे. नाना दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती मग निर्माण होऊन शक्ती संहार केला. आता किती आपण बघितले हो, कितीतरी कपट काय हो, कपटी राक्षस होते जे देवांनाही ऐकत नव्हते. काय हो, जे देवांनाही ऐकत नव्हते. मग आधी मायाशक्तीनं काय हो, जन्म घेऊन काय ते निर्माण होऊन त्यांचा काय केला, संहार केला. स्वतः आधी मायाशक्तीनं केला संहार. दुर्गादेवीने केला ना संहार नरकासुराचा. म्हणजे काय काय देव म्हणजे राक्षस इतके मायावी होते की ते देवांना सुद्धा काय हो ऐकत नव्हते. म्हणून स्वतः आधी मायाशक्तीला येऊन त्यांचा संहार करावा लागला. अशी ही मायावी शक्ती आहे. ऐसी राक्षसांची माव जाणून शक्ती देव कपट विद्येचे लागव अघटित ज्यांचे. म्हणजे काय हो,
ऐसी राक्षसांची माव, मग असं राक्षसांची काय होती व माया होती. आणि भगवंताला अनेक अवतारांमध्ये काय हो त्या कपट विद्येला काय करावं लागलं व सामोरं जायला लागलं. मग आपल्यासारखं तर काय हो, आपण तर ह्या मायावी जगाला काय होतंय बोलून जातोय. सगळेजण कशात अडकलेत हो, या भूलभुलैया भौतिक सुखामध्ये सगळे काय झालेले अडकलेले आहेत. ऐशी राक्षसांची माव, जाणो न शक्ती देव, कपट विद्येचे लागव अघटित ज्यांचे. मग अशा कपटी या मायावी रूपांना काय हो, आता किती रूप घेतली हो राक्षसांची. आता कृष्णावतारात देखील बघा भगवंताला अनेक मायावी राक्षसांना काय द्यावं लागलं व तोंड द्यावं लागलं. जन्मानंतर काही दिवसातच काय हो, पुतना नामक मायावी राक्षसीन कृष्णाला संपवण्याच्या दृष्टीनं कुणाच्या वेशात आली होती हो, गोपी वेशात आली होती गोकुळात. इतर गोपी जणांना तिचं रूप, कृष्णाविषयीचं प्रेम याचं काय हो अप्रूप वाटत होतं. पण बाळकृष्णानं पुतनेचं कपट क्षणात ओळखून तिला यमसदनी धाडलं. ही तर गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्यानंतर श्रीकृष्णानं बालवयातच वस्तासूर, धेनुकासूर, अधासूर आदी राक्षसांची मायावर रूप ओळखून त्यांना काय केलं हो, ठार केलं. आदी शक्ती असणाऱ्या महामायेलाही युद्धात सांडलेल्या रक्ताच्या थेंबातून निर्माण होणाऱ्या कैक मायावी राक्षसांचा काय करावा लागला होता हो, सामना करावा लागला होता. आपण अशा कथा आणखीन काय हो ऐकलेल्या आहेत. म्हणजे काय तात्पर्य काय आहे याचं, राक्षसांच्या मायाजालात देवही जिथं भ्रमित झाले तिथं आपल्यासारख्या सामान्याची काय कथा. खरं आहे का नाही. म्हणजे आपल्यासारख्या सामान्याचं काय हो कथा, ते तर देव होते ते सुद्धा काय क्षणासाठी का होईना काय हो भ्रमित झाले. तिथं आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा. मनुष्यांची बाजी गरी, राक्षसांची ओडंबरी, भगवंताची नानापरी विचित्र माया. आता माणसाला फक्त एकच येतो का कोणता खेळ, गारुडी विद्या. माणसाचं सकर कुठले बा गारुडी विद्या. राक्षसांकडं काय ही ओडंबरी विद्या. आणि भगवंताची नानापरी विचित्र माया, भगवंताने पण काय हो माया केलेली आहे. हे साच्या सारखीच दिसे, विचारताच नसे, मिथ्याची आभासे निरंतर पाहता. हे सगळं काय हो सत्यच वाटतंय, पण हे सगळं काय आहे हो निरंतर पाहिलं तर हे सगळं काय आहे हो, सगळं मिथ्या आहे. हे सगळं काय आहे, मिथ्या आहे. आता माया आपल्यासाठी हे असेल, साच म्हणावी तरी ते नासे, मिथ्या म्हणावी तरी हे दिसे, दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन. आता सत्य म्हणावं तर काय होते हो, नाचतंय माया, आणि मिथ्या म्हणावी तर दिसते. मग हे दोन्ही पदार्थ अविश्वासे सांगता मन. परंतु हे नव्हे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार जाण बापा. अरे परंतु हे सगळं काय आहे हो, मायेचा काय आहे, हा सगळी माया मिथ्या आहे, हे सगळं स्वप्नाकार आहे. जाण बापा म्हटलंय, कोणाला श्रोत्याला म्हटलंय. समर्थ एवढं ओरडून सांगतायत कोणाला, श्रोत्याला, की काय रे, अरे बाबा किती तुला जीव तोडून सांगू की हे जग काय आहे, सगळं मिथ्या आहे. कारण कसं हो, ही माया जीवाला सहजासहजी काय होत नाही हो, सोडत नाही. कारण जीव हा मायेच्या उदरातच जन्मतो. या दृश्याचा तो एक अंश असल्याने ते दृश्य त्याला खोटं वाटेलच कसं. मायेच्या अख्यारीत वावरणाऱ्या जीवाला ती असत्य वाटतच नाही. समर्थ सांगतात, या सगळ्याचं मूळ कारण आहे मी म्हणजे देह, या भूमिकेशी जीवाची असलेली तादात्म्यता. जीवानं देहाला इतकं सत्य मानलंय की दिसेल ते सत्य शाश्वत असंच तो मानत सुटलाय. दृश्य निरसनाचं मर्मच जणू पुढील ओवीत. आता पुढे बघूया आपण की काय हो. परंतु हे नव्हे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार जाण बापा. अरे जाण बापा, हे सगळा मायेचा विचार काय आहे, सगळा मिथ्या आहे. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला,
तरी येथे चुका पडिला ऐक बापा. किती विनवण्या करून समर्थ सांगताय तो. हे किती आत्मीयतेने तन्मयतेने सांगतायत समर्थ की काय तुला काय ही सगळा भास आहे तो काय वाटलाय, सत्य वाटलाय, परंतु हितच तू काय पडलाय, चुकलाय रे बाळा. ऐक बापा, हे सगळं चुकतंय तुझं कुठंतरी. कारण हे सगळं काय आहे हो, मिथ्या आहे. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक ते संचारला. आता हे दृश्य भास सगळं काय आहे, अविद्यात्मक आहे. आणि तुझाही देह, तुझं जे शरीर मिळालंय का नाही, ते शरीर तुला काय वाटतंय, सगळं सत्य वाटतंय. म्हणून तुझ्या ह्या देहामुळं तुझ्याकडे हा अविवेक काय हो संचारलाय. हा देह म्हणजे काय, माया आहे. एक लक्षात घ्या, सीता आणि राम. सीता म्हणजे कोण हो, ही माया, देहरूपी माया. आणि राम म्हणजे कोण, अंतरीचा श्रीराम. मग या दोघांच्या मध्ये कोण आलं हो, तो मरीची राक्षस. म्हणजे काय हो, ज्या क्षणी मायेला राम सोडून जातो, अर्थ आहे का त्या मायेत, काही अर्थ राहत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, तुला ही देहबुद्धी लाभलेली आहे, ही देह माया आहे. आणि त्या देहामुळे तू अविवेकाने अविचारानं म्हणतोय की काय हे सगळं जग काय आहे, दृश्य दिसतंय ते काय आहे, सगळं सत्य आहे. हे कशामुळे तुला असं वाटतंय की तुझा देह जन्माला आलायस आणि तुला हे सगळं जन्म जीव सगळं काय वाटतंय, सत्य वाटतंय. ह्याचं कारण, मूळ कारण काय आहे, तू अविचाराने अविवेकाने काय ह्या देहामध्ये काय केलंय, तू जन्म घेतलाय. म्हणून दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक. आता दृष्टीनं जर काय दृश्य देखिले, जे जे दृश्य आणि म्हणजे जे जे दिसतंय, जे जे भासतंय, ते सर्व काय आहे हो, अविद्यात्मक आहे. आणि ही माया काय आहे हो, खोटी आहे बाबा. दिसते हे सर्व स्वप्नवत आहे. समर्थ किती वेळा सांगताय तो, दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक. समर्थ काय म्हणतायत की जे जे आपल्याला दिसतंय दृष्टीनं, त्याच्यावर आपलं काय बसलंय हो, मनाने आपल्याला काय हो सवय झाली, काय दृश्य पाहण्याची, व मनाने काय हो आभासात गुंतवण्याची आपल्याला काय झाली हो, सवय झाली. म्हणून वासनात्मक देहच अविद्येचा काय केलाय हो, बनला आहे. हा देहच काय आहे, विषय वासनेत म्हणजे काय हो, हा देहच अविद्येचा बनला आहे. अविद्येने अविद्या देखिली, म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची. अरे ही देहच म्हणजे काय आहे, तुझा अविद्या. आणि अविद्येनंच काय बघितलंय, अविद्या. त्या देह रूप म्हणजे ह्या देहानंच काय केलंय हो, तुझा सारा देहच काय आहे, अविद्येचा बनलेला आहे. आणि त्या देहरूप अविद्येने दृश्याभासात्मक अविद्या पाहतो. म्हणून दोन्ही सारखेच झाले ना, ती दृष्टी पण अविद्या, तुझा देह पण अविद्या. म्हणून ही अविद्या सत्यच आहे असा तुला काय पडतोय. म्हणून गोष्ट विश्वासली, तुझी काया अवघी संचली. तुझी कायाच कशानं बनली, अविद्येनं बनली. म्हणून तुला हे सगळं दृश्य काय भासतंय, सत्यच भासतंय. त्याची काया मी आपण, हे देह बुद्धीचे लक्षण, येणे करिता झाले प्रमाण दृश्य अवघे. त्याची काया मी आपण. आता या अविद्येची बनलेली तीच काया मी आहे, असे हे देहबुद्धीचे लक्षण होय. त्यामुळेच काय हो, सगळं दृश्य खरं वाटतंय. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो, दोही मध्ये महासंदेहो पैसावला बळे. आता द्रष्ट्यानं काय केलंय, जीवानं काय केलंय, देह खरा मानलाय. त्यामुळं दृश्यातील सर्व काय भासतंय, सत्य भासतंय. इकडे सत्य मानिला देहो, सगळं काय भासतंय हो, सत्य भासतंय. यामुळं द्रष्टा व दृश्य यांच्यात वेगळेपणा येऊन अज्ञानाचा मोठा पसारा काय होतोय हो,
तयार होतं त्यातच दृश्याबद्दल द्रष्ट्याच्या म्हणजे जीवाच्या मनात मोठा संशय काय होतोय निर्माण होतोय. यावरून मी म्हणजे देह ही जीवाची भूमिकाच या सगळ्यांचं काय आहे, मूळ आहे, कारण आहे. या निर्णयाप्रत समर्थ आपल्याला घेऊन येतात. जीवाची ही देहांतता, देह अहंता दृश्य निरसनातील प्रमुख अडसर आहे असं समर्थ म्हणतायत. काय देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्यानं रुदली वाट परब्रह्माची. आता समर्थ काय म्हणतायत, दृश्य निरसनातील प्रमुख अडचण काय आहे जीवाची ही देह अहंताची काय आहे, मोठा अडसर आहे. या अहंतेचा ऱ्हास झाला की दृश्यावरील आवरण विरळ होत जातात आणि त्याचं मिथ्यत्व पटतं आणि त्याच्या पलीकडे असणाऱ्या शाश्वत परम तत्वाचं दर्शन घडतं. मग तयार आहात ना आपल्या देहाच्या अहंतेचं विसर्जन करायला, असं कोण म्हणतंय? समर्थ म्हणतायत. काय ते साच मानी दृश्याला निश्चयाची बाणोनी गेला, पाहो केवढा चुका पडिला अकस्मात. काय पडलं हे आता असो हे बोलणे, ब्रह्मन पाविजे मीपणे, देह बुद्धीची लक्षणे दृश्य भावती. अशाने काय होणार नाही, देह अहंतेनं काय होणार नाही, त्या परब्रह्माची काय होणार नाही, तुम्हाला ओळख होणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल आधी, तो अहंकार. कारण संतांनी काय केलं नश्वर विश्वाचा पसारा असार असल्याचं स्वानुभूतीनं काय केलं जाणलं. सामान्य जीव ते फक्त शब्दाच्या आधारे जाणतो, कारण त्याला याची अनुभूती अजून आलेली नाही. अशी अनुभूती न येण्याचं, दृश्य जगाला खरं मानण्याचं कारण जीवाची काय देह अहंता होय. ज्याची देहबुद्धी काय ज्याची देहबुद्धी अधिक घट्ट आहे, ज्याचा अहंकार निश्चल आहे, त्याच्या दृष्टीने हे दृश्य विश्व काकणभर सुद्धा मिथ्या असू शकत नाही. त्याला ते सध्या सत्यच वाटतंय. समर्थांनी एवढा भाग दिलाय. काय व्यावहारिक जगाला खरं मानणं हा जीवाचा अहंकार होय. दृश्य निरसन हा वैयक्तिक म्हणजे तिथं हस्तांतर करता येणार नाही, परंतु तितकाच रमणीय अनुभव आहे. ज्याच्या जवळ अहंता नाही त्याच्यासाठी हे काय दृश्य विश्व जसं आहे तसंच राहून त्याच्या पुरतं ते मिथ्या होतं. बघा म्हणजे काय, हे कोणासाठी, जो अहंकार आहे ज्याला देहबुद्धीचा, त्याला हे दृश्य मिथ्याच वाटतंय. काय वाटतंय? मिथ्याच वाटतंय. भावनात्मक स्थितीचं मंथन घडून दृश्याच्या फोलपणाचं नवनीत अंतरंगात वरती येतं. चर्मचक्षुंना आता समर्थाने पुढे दिलाय, अस्तीचा देही मासाचा डोळा, पाहेण म्हणे ब्रह्माचा गोळा, तो न्याता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. आता आपला बघितला तर देह कशाचा बनलेला? अस्थिचा. आणि तो डोळा म्हणजे काय आहे मांस आहे. आणि या अस्थिचा देह आणि मांसाच्या डोळ्याने त्या परब्रह्माला पाहणं सहज शक्य नाही. समर्थ काय म्हणतात, आता अर्जुन ज्या वेळेस, आपल्याला उदाहरण घ्या, अर्जुनाला काय श्रीकृष्णांनी काय सांगितलं, भगवद्गीता सांगितली, म्हणजे काय दिलं, निरूपण दिलं. आणि अर्जुनाने काय केलं, ते ऐकलं. म्हणजे पण श्रीकृष्णांनी जेव्हा स्वरूप आपलं दाखवलं त्यावेळेस अर्जुनानं डोळं मिटून घेतले. का कारण त्या परब्रह्माचं स्वरूप, त्याचे ते अस्थिचा म्हणजे अस्थिचा देह मांसाचा डोळा ते स्वरूप पाहू शकलं नाही. मग परत अर्जुनानं विनंती केली परब्रह्माला की मला काय द्या, ज्ञानचक्षु द्या. मग ज्ञानचक्षुने त्यानं काय केलं, त्या परब्रह्माच्या स्वरूपाचं दर्शन घेतलं. तसं समर्थ सांगतायत की अस्थिचा देही मासाचा डोळा, पाहेन म्हणे मी ब्रह्माचा गोळा, तो न्याता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. हे मूर्खपणाचं लक्षण आहे की मी पाहीन, देवाला पाहीन ह्या मांसाच्या डोळ्यानं. हे कधीही कदापि शक्य नाही. त्यासाठी कोणती दृष्टी पाहिजे? ज्ञान दृष्टी पाहिजे.
दृष्टीशी दिसे मनाशी भासे तितुके काळांतरी नासे म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते. एक लक्षात ठेवा की दृष्टीशी दिसे मनाशी भासे म्हणजे आपल्या मनाला जे भासतंय दृष्टीला दिसतंय ते काळांतराने काय होणार आहे हो, सगळं नाश पावणार आहे आणि राहणार काय आहे शिल्लक, फक्त ते परब्रह्म. काय राहणार आहे शिल्लक? परब्रह्म. परब्रह्म ते शाश्वत माया तेची अशाश्वत ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री. आता अनेक शास्त्रांमध्ये काय सांगितलंय हो, अनेक शास्त्रामध्ये काय सांगितलंय? परब्रह्म ते शाश्वत आहे, माया ही काय आहे? अशाश्वत आहे. असं काय केलंय हो? समर्थांनी पण अनेक वेळा आपल्या ह्या ग्रंथामध्ये निरूपणामध्ये सांगितलंय काय? परब्रह्म हे शाश्वत आहे, माया ही अशाश्वत आहे. आता हे कशातून कळणार आहे हो? कशातून? आपल्याला श्रवणातून हळूहळू काय होणार आहे? चर्मचक्षूंना जे आपल्याला जग दिसतंय ते आपल्याला काय वाटतंय हो? खरं वाटतंय. त्याऐवजी आपण जर संत संघात आलो तर काय होतं? त्या चर्मचक्षूचे काय होतात? ज्ञानचक्षू होतात आणि नंतर मग आपल्याला त्या परब्रह्माची काय होऊ शकते? ओळख होते. कारण परब्रह्माला जर बघायचं असेल तर त्याला कोणती दृष्टी पाहिजे? त्याला ज्ञान दृष्टीच, त्याला काय पाहिजेत? ज्ञानचक्षूच पाहिजेत. कारण चर्मचक्षुने आपण परब्रह्माला पाहू शकत नाही. आता पुढे निरूपण. देह बुद्धीचे लक्षण चुका पडिला तो मी कोण बोलिले असे. आता समर्थ काय म्हणतात? आता पुढे निरूपण आहे देहबुद्धीचे लक्षण. देहबुद्धीचे लक्षण चुका पडिला. चुका पडला तो कोणता चुका पडलाय? म्हणजे देहाच्या अभिमानाचा जो काय आहे तो, म्हणजे तो कुठला चुका पडलाय ते काय केले पुढच्या समासामध्ये सांगितलेलं आहे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागून अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. मग त्यामध्ये काय? मी कोण आहे हे काय करायचंय? जाणायचंय आणि मी पण त्यागून काय करायचंय हो? अनन्य व्हायचंय. त्या परब्रह्माशी काय व्हायचंय हो? मी पण त्यागून अनन्य व्हायचंय. आणि त्या तसं केलं तरच काय होणार आहे हो? जीवाला समाधान ते स्वभावे अंगी बाणे. मगच जीवाला काय होणार आहे हो? समाधान मिळणार आहे. म्हणजे काय हो? शाश्वत काय आहे? परब्रह्म. आणि माया काय आहे हो? अशाश्वत आहे. आता पुढल्या समासात समर्थ काय म्हणतात? आपण चुका पडिला तो कोण? पडिला तो मी कोण? आपल्याला कळतंय मी कोण? तो बोलिले असे. आता बघूया पुढच्या समासामध्ये आपण समर्थ म्हणले चुका पडिला तो मी कोण बोलले असे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागून अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे दृश्य निरसन नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.